बाई एवढं चांगला नवरा कशाला चान्स सोडते, एवढा हँडसम, एवढं श्रीमंत, एवढं भारी लंडनला नेतोय, तुला काय पाहिजे अजून? बाई केव्हा तू उभं राहिलं इकडे गाडी घेऊ. मी पोरीला फोन केला पण अजून काय आहे वैशिष्ट्य काय दिसतं अजून. हा येऊ राहिली काय मामा? काय रे उशीर केला. ते पार्लर मध्ये जायचं होतं तर ते जाण्याने झालं, काम करत बसली घरात. हा का? हा मी केव्हाच वाट बघतो तेव्हा तुला फोन केला. बोला ना, काय काय म्हणणं होतं, काय काम होतं तुमचं एवढं मला घाई बोलवलं? काय काय असं काम होत आता बोलू का नको बोलू बरं करशील तू कामावर? करेन ना, काय झालं नाही का? हा मग तेच बरं मी काय म्हणतो ऐक ना वैशू बोला ना. तुला सांग राहते नाही कोण? माझ्यासोबत किती मुली राहतात, सांगा ना कोण? आणि तुम्ही तर वेगळंच स्माइल करता, ते बापरे काहीतरी वेगळंच आहे. तुझ्यावर राहते बघ ती मुंबईवर नाही किती ती चंपा का? चंपी. हा चंपी नाही तिथं. हा हा का? काय झालं त्या मॅडमचं? काय करू तुमचं म्हणणं काय मला समजत नाही, तुम्ही हसतात पण वेगळ्याच वेगळंच हसतात तुम्ही. बरं मी काय म्हणतो ऐक ना थोडं जाणार होतं जर आपल्या गोष्टी. नाही हो, मी असली कामं नाही करत. वैशू आहे बघ असं नाही मी कशाला करू, मी असले धंदेच नाही करत बाबा. असं याच्यासोबत गुंतो, त्यांचं काय झालं तर मलाच मारत खावं लागेल. वैशू काहीच होणार नाही तुला. काय नाही बाबा, त्या जबाबदारी पुढे मला अडकवू नका. त्याची जबाबदारी मी घेतो बस. नाही नाही, तुम्ही मला अडकवतात कुठे बी. नाही ना अटकवणार तुला काय करायचं. नाही बाबा, या असले उद्योग मी नाही करत. मी एवढ्या तो भरोसा आलतो इथपर्यंत बरं. मी असलं काम मला तुम्ही मला बरं ऐकलं तावली ऐकलं का त्याची मला माहिती 100% ऐकलं. मला नाही वाटत ते बरं शब्द टाकतो पाय काय म्हणते मला. पण ती ना त्या दिवशी ना कोणासोबत तरी बोलत होती का त्याचे बॉयफ्रेंड आहे. कोणाला? चंपा. तू ना पुढचं नको बोला. तुला काय करायची? तुला देऊ 50,000 रुपये बोल पटकन. 2 लाख द्या मला. काय तुला जमा जमीची मग आता माझा काय फायदा सांगा बरं. ती मागाल 5-25 लाख म्हणजे गेला का बाबा मिळाला. तुम्ही बघा मला 2 लाख द्या, मग मी तुमचं काय असं नाही राहत गे. द्या ना 2 लाख. तुमच्याकडे घ्यावे एवढी मोठी गाडी तो जर मला आहे, जमत गाडी तरी नावावर करून द्या माझ्या. तो जर जमत दिलं ना तुला मस्त पार्टीला नेलं त्याच्या बरोबर वाटलं काय टेन्शन. आपल्या गाडीत बसू बसवायचं. मला खूप मेहनत आहे. आता तिचा एखादा बॉयफ्रेंड आहे का नाही, मला हिस्ट्री काढावं लागल. हा तू काय आहे ते काढ तिचं कोण आणि तू सांग माझं नाव सांग वाटलं सर अशा अशी ऑफर आली म्हणा तुम्हाला. ठीक आहे चालेल, मी तुमचं नाव सांगेल पण ऍडव्हान्स द्यावा लागेल तुम्हाला. पैसा पाणी भरपूर आपल्याला तुला तर माहिती ऍडव्हान्स द्यायला की जाऊ ट्रान्सफर करा. काय किती म्हणलं तुला तू जाऊन ते 50,000 तू द्या. यार जाऊ ते मला नाही रोपान कसं आणते 50,000 द्या ना, त्याच्याशिवाय प्रोसेस नाही होणार. आता हे बी कामच आहे ना. अरे पण तू ऐक ना वैशू ऐक ना देतो ना मी. आहे बघ, तुम्ही म्हणून मी करते, नाही तर तुम्हाला माहिती मी बरं तुला आता किती 11,000 नको का? 50,000 द्या. लगेच एवढं 50 नाही 50 द्या. बरं बाय काम नाही झालं तर पैसे परत द्यावं लागला. नाही असलं काही माझा वेळ मी इतका इम्पॉर्टंट वेळ माझा म्हणजे बाई 50 जातील माहिती काय काही नको येडपणा करू का. मला तिकडे नाशिकला जायचं होतं, म्हणजे थोडं फिरून येऊ. बरं, चल. आणि मी जाते तुमचे सांग तो नंबर सांग. सांग नंबर तो 1 2 7 4 7 9 190. ते ट्रान्सफर करून 50,000 दिले का? आता मी तुमचं काम नक्की करेल आणि नाही का चंपाला म्हणजे तुम्ही नीट पाठवा. पण तुम्ही असं छपरीसारखं काही शब्द नका यूज करा. छपरी सारखं नाही गे आता तोच हातात आहे सगळं. मी करेल, मी प्रयत्न माझ्या पतीने पूर्ण प्रयत्न करेल. काय करायचं ऐक गेलं का काय पण चाललं. मला एक सांगा, तिला बॉयफ्रेंड असला तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? नाही मला काही प्रॉब्लेम नाही. चालेल मॅडम. तिला प्रॉब्लेम नको फक्त. ठीक आहे, मी तिला विचारेल ती काय म्हणते, तुम्हाला कॉल करून सांगते. ओके कॉल करून नाही डायरेक्ट घेऊन ये ना पटवून. तू आण ना असं काय करते. पैसा आहे आपल्याकडे तू एवढी मोठी तुम्ही इथं थांबणार आहे का? मग गाडी आहे आपल्याकडे एवढी मोठी तुला माहिती ना. बरं ठीक आहे, मी तिला घेऊन येते. मोठ्याची सांग मावली. हा बरं का सांगते. जा चला आता वैशी राहता. चला आता वैशी करणार आहे काम मावाल बरं का. चंपीला पटवल्याशिवाय राहणारच नाही वैशी. आता आपलं काम पत्ते होणार. मस्त एन्जॉय करू आता. चला आता गाडीत बसतो आता तोवर वैशी चंपाला घेऊ. चंपा
चंपाताईला आहे ना पटवावं लागेल बाई, पैशासाठी काही ना काही तर करावंच लागेल. देईल का मी दिलं ना खोटं काहीतरी सांग. चंपाताई मी वैशू, या ना बाहेर. काय ग वैशू? या ना. कशी किती दिवसांनी भेटलो हो, आपण. किती दिवसांनी आलीस तू पण. हा मी काय म्हणत होती की ना ती पार्लर वाली नाही का, पहिले बस, मी पण आता बाहेरच पडत होते, काय चप्पलच घालत होती, तुझा कॉल. काय झालं ग? तुमच्याकडे पाणी आलं का आज? पाणीच नाही आले नाही आज. हा, आज माझं तर सगळं भरलेलं आहे. नळाला पाणीच नाही आमच्या इकडे. मी काय म्हणते, जाऊ द्या. ती एक पार्लर वाली आहे ना, ती फ्री मध्ये ना, तिला एक मॉडेल पाहिजे फ्री मध्ये. हा तर आहे ना ते तुम्ही बनणार का तिचं मॉडेल? आता मला टाइम नाही एवढा, तर तुम्हाला मी तिथे सोडते, तुम्ही तिकडून पुढे जाणार का? हो चालेल. मेकअप करायचंय फ्री ऑफ कॉस्ट मध्ये, तुम्ही फक्त पोच द्यायचे. ओके. आणि पैसे? अहो पैसे नाही द्यायचे, तीच आपल्याला पैसे देईल. हा मला कळालं, पण मी परफॉर्म देणार तर मग पैसे ते पेमेंट ती मला देणारच ना. एवढं कसलं पेमेंट? एवढं नाही, फक्त ऍज अ मॉडेल म्हणून जायचंय. तुमचा मेकअप होईल. अगं मेकअपचं सोड, पण काहीतरी तर भेटायला हवे की नको? 200-300 देऊन टाकून ते. खूप कमी होतो. आणि मध्ये ना त्यांना एक 500 अजून द्यायला सांग. बरं ठीक आहे, 500 पण डन करून टाकेल मी. पण एक आहे ना आपल्या मध्ये ना थोडं एक काम आहे, तर ते बाबूराव म्हणून आहे, त्यांच्यासोबत एक बोलायचं आहे आणि तिथून पुढे आपण जाऊ निघून. बाबूराव, मी नाव ऐकलं त्याचं. अहो आपल्या गावातला नाही का? तुम्ही आता मुंबईवरून आलेले, तुम्हाला एवढं नाही माहिती. तुम्ही चला, मी तुम्हाला भेट घालून देईल आणि तुम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारा. त्यांना मी कशाला भेटू? अहो माझ्यासोबत आहे ना, असंच कोण बाबूराव तुम्ही विचारलं ना म्हणून म्हटलं. अगं पण मला दुसरं पण काम आहे वैशू. कसलं काम आहे आता? आता मला एक काम आहे म्हणून तुम्हाला जायचं होतं, म्हणून तुम्ही रेडी झाली बाहेर पडत होते, तेवढा तुझा कॉल आला मला. अहो कसलं काम आहे आता? जाऊ दे ना. हे आपण एक काम करूया, आपण त्या लेडीकडे जाऊया, पार्लरवालीकडे, आणि मग उद्या बाबूरावला भेटूया. नाही, पहिले बाबूरावला भेटणं इम्पॉर्टंट आहे, कारण की बाबूरावला नाही भेटलं तर माझे पैसे, म्हणजे ना मला त्यांच्याकडून पैसे घ्यायचे ना माझ्या कामाचे. आमचं ते देणं घेणं चालू आहे ना. हा तर मग तुम्ही मला बोलायचं त्यांच्यासोबत. वेळ लागेल का? नाही एवढा काही नाही वेळ लागणार. चला तुम्ही माझ्यासोबत चला ना, फक्त आपण नंतर पुढे पार्लर पण करतो. ऐक ना, त्यांचं काय काम माझ्याकडे? तुमच्याकडे नाही काम, माझंच काम आहे. मी फक्त तुम्हाला भेटवेल असं बोलते मी. ठीक आहे. माणूस चांगला आहे ना तो? चांगला आहे, एक नंबर माणूस आहे. आणि तू काय एवढी खराब झालीस? तुम्हाला काय सांगू माहितीये का, त्या माणसाकडे एवढी प्रॉपर्टी आहे ना, तुम्ही विचारू इतका एक नंबर माणूस आहे ना. तुम्हाला काय सांगू, माझ्या भेटते तुम्हाला कळेल इतकी प्रॉपर्टी त्याच्याकडे. इतक्या गाड्या घेऊन फिरत असतो ना, सोनं चांदी तर विचारूच नका, इतका माणूस आहे. हो आता मी ना त्याच्याकडून आहे ना किती 2 लाख घेणार आहे. एकदम छोटस काम आहे, 2 लाख रुपये घेणार. त्याला 2 लाख? हा बर. ऐका श्रीमंत तुम्ही विचारूच नका, इतकं भारी आहे ना. तुम्ही एका म्हणजे असं तुम्हाला लगेच माहिती इतकं भारी माणूस कसं आहे, म्हणजे पैसे कसं काय देतो खटाखट. मी काय बोलते, त्यांना मला भेटायचं, किती वेळ घालून देतेस? नाही चला मग आपलं पार्लरला जायचंय. हो पण मध्ये आहे ना मला काम आहे ना, त्याच्याकडून पैसे घ्यायचे, तर तुम्हाला दाखवलं तर भेटवते. ठीक आहे, मग आपण पुढे पार्लरमध्ये जाऊया. हो चालेल. पोरं काय आहे ना वैश अजूक केव्हाच वाट पाहत आहे, निरोप घेऊन काय आहे ना काय नाही. आली ना तर डायरेक्ट गाडीत घेऊन जा, मस्त पार्टी बिर्टी करतो, एन्जॉय करतो मस्त. बाबूरावची गाडी माझं थोडं काम आहे. हा तर आम्ही पार्लरला चाललो होतो ना, तर म्हटलं ते आपलं ते 50,000 ट्रान्सफर करा ना आपण. ते त्याच्यासाठीच मी आली होती ना तुमच्यासोबत. पार्लरला जायचे तर तेवढे पैसे ट्रान्सफर करा ना, मग पुढचं बोलूया आपण. म्हणजे आता अगोदर दिसत तुला अहो 2 लाख आता 50,000 तुम्ही ट्रान्सफर करा, मग मी पुढचं बोलेल. बाबूराव बोललेच नाही तू अजून. सांगितलंय मी. श्रीमंत आहे बोलत होती. तू आता एक पण हा असं असतं घे ना घे ना. पैसे ओळख करून दे तुम्ही. थांबा. हा त्याच नंबर टाकू ना. हा टाक. आले बस आले. ओके. अहो अगं ताई, हे आहे बाबूराव.
नमस्कार. बाबूराव तोंडजोडे. या गावात कोणालाही विचारा, या माणसाचं खूप मोठं नाव आहे आणि खूप मोठा श्रीमंत माणूस आहे. खूप छान खूप छान. आणि मला एक बोलायचं होतं की यांना ना तुमच्यासोबत बोलायचे. माझ्यासोबत? हा. पण मी यांच्यासोबत काय बोलणार, माझी तर ओळख पण नाही त्यांची आणि माझी. मग आता होईल ना ओळख. आणि माझ्याशी असं डायरेक्ट बोलत त्यांनी मला कुठे पाहिलंय का अगोदर? हा बघितलं ना त्यांनी, माझ्यासोबतच बघत असतात ते. हो तुम्ही ना ते फक्त काय बोलताना ऐका, तुम्ही काहीच बोलू नका. तुम्ही एकमेकांची ओळख करून घ्या. हे बघा, हे चंपा ताई आहे, तुम्हाला तर माहिती आहे त्यांच्याबद्दल बरंच काही. ह्या मुंबईवरून आलेले आहे आणि त्यांनी इथं काम असतं, ते राहणार इथं थोडा दिवस आणि नंतर जाणार. त्याचं तुमचं काय काम आहे ते तुम्ही बोलून घ्या. तूच बोल ना वैशिव, मला कशाला लगेच बोलायला. बाबूराव तुम्ही लई लास्ट आहे हो, मला तर लई खटाखट सांगितलं. तूच बोल, काय तूच बोल चाललंय? डायरेक्ट. टेन्शन नको घ्या. काय चाललंय? अहो हे ना यांना तुम्ही खूप आवडता. काय? अगं तुझं काय डोकं बिकं फिरलंय की काय? या माणसाला मी पहिल्यांदा इथे बघतीये माझ्या समोर. बाबूराव बोला ना तुम्ही. काय म्हणते? पहिल्यांदा बघते, आता तुम्ही बोला ना पुढचं. आता रोज पाहायला आता कसं मी बाहेर राहतो ना, त्याच्यामुळे मी रोज दिसत वैशू, नाही. तू ह्याच्यासाठी मला इथे आणलंस? नाही आपल्या पार्लर जायचंय, पण भेट घालून द्यायचं होतं. तर ते एकदा बोलले होते तुम्ही तुमचं काय इच्छा मला सांगा एकदा. जाऊ दे. अहो पण तुमचं जे पण काही नाव असेल ते बाबराव. अहो पण मी तुम्हाला मिस्टर पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. मी हो. याच्या आधी तुम्हाला बघितलंच नाही कधी. अहो मी ना तुम्हाला बघितलं कुठं माहितीये का, तुम्ही कुठेतरी काम करतात ना. हो हा? हो. तर तुमची ती ऍक्टिंग वगैरे मला पूर्ण आवडली बरं का. तसपासून तुम्ही माझ्या इतक्या डोक्यात बसले, तुम्हाला सांगतो तर कधी मी त्यांची भेट घेईल. पण तेवढंच मला वैश्य भेटले. मग वैश्यला बोललो, म्हटलं अरे तुझ्या बरोबर नाही राहते ती. पण माझं कधी लक्ष नाही गेलं तुमच्याकडे. नाही मी दिसत नाही कोणाला, मी बाहेर असतो ना. मी काय म्हणते मॅडम, तुम्हाला पण मुलगा बघताय ना लग्नासाठी, तर तुम्ही घ्या ना मुलगा. वैशू, तुझं डोकं फिरलं की काय? की श्रीमंत माणूस कशाला चान्स सोडताय. अगं चान्स जाऊ दे, पहिल्यांदाच बघते त्याला. तुम्ही ओळख पाळत करा, तुम्हाला पटलं तर लग्न करा. त्यांना पण बायको नाहीये. नाही मी लग्न नाही करेल वैश्य. त्यांना फर्स्ट टाइम तुम्ही आवडले, हो, त्यांना हो. आवडत नाही म्हणून त्यांचं लग्नच नाही झालं. हो. त्यांना कोणीच आवडत नाही. पण माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल असं काहीच फिलिंग नाही, नाही येतो, भावना नाहीये. तसं तुमच्या मनात तसं काय आणणार का, पण माझ्या मनातून आहे. एक जण कसं आहे, एकतर्फी झालं ना. तुम्ही म्हणताय बाबा मी तुम्हाला माणूस बघितलं एक नाही. नंबर श्रीमंत आहे, पण त्याला बायकोच नाही, का उपयोग. बाई तू करून घे ना मग. अहो मी लहान आहे. काय लहान आहे? अहो वय नाही बसत आपलं. बसल वय तिला नुसतं बोलायचं दाखवण्याचा विचार करा. बाबूराव, करून घे. अहो आम्ही लहान आहे, मला नाही करायचं. आमचं काही प्रेम हे आहे बघा तुम्हाला मी राजाच्या राणीवारी ठेवील, काही टेन्शन घेऊ नका. हे बघा फक्त गाडीत बसायचं, हिंडायचं, जिडं मी जाईल तिथे यायचं. हा बाबूराव पण गाडी अहो ते सुरीची. काही दिवसांनी फॉरेनला शिफ्ट हो होणार आहे. आता फॉरेनला होते, लंडनला होते, पण पहिल्यांदाच भेटते ना. माझ्या मनात कशा तुम्ही म्हणले उद्या, जाग्या तुम्ही होती. म्हणले आज लंडनला जायचं, लगेच लंडनला निघू गाडी. हा. अहो पाठीमागेच आहे ना लंडन. लगेच लगेच निघूया. अहो लगेच गाडीत अहो, निघू त्यांच्याकडे आपण. पासपोर्ट वगैरे सगळे, तुमचा पासपोर्ट काढलं लगेच. नाही मिळाली गाडीच उतरा. हे काय आपली गाडी स्वतःची. गाडी कशाला लगेच पा- जाते. हा. लंडनला एवढं गाडीत नाही जात बाबूराव. तुम्हाला काय करायचं मी आहे ना. ती आणि किती या हँडल अनाडी करते. माणसं- आता काय उडत उडत तुम्ही घेऊन जाणार का गाडी? ती समुद्रातून नेऊ ना गाडी, पोहती मावाली. अगं ह्याला काही नॉलेज पण नाही आणि तुम्हाला ह्याच्या घरात नाही असेल माहिती असेल काहीतरी, आपल्याला कळत नाही रे. मी जहाजात गाडी टाकेल, वाटलं बोटी टाकेल गाडी. हा, तुम्हाला हा. न्यायचे काय मतलब आहे काय हो पैशाचा नको विचार करू. पैसा गावतावानी पैसा माग त्याच्यावानी. गावतावानी. ताई हा ताई तुला पण मुलगा शोधत आहे, मला सगळं माहिती आहे. एवढा चांगला नवरा कुठून भेटणार आहे तुला. चांगला चांदी किती होईल, छान चांदी आहे. घेवायची तवाने चांदी. ताई एवढं चांगला नवरा कशाला चान्स सोडते. एवढं हँडसम, एवढं श्रीमंत, एवढं भारी लंडनला नेतोय. तुला काय पाहिजे अजून. हे बाई लंडनला तूच जा, मला लंडनला जायचंय. आणि तुम्ही तिकडे बघा. तो पाहिलं नाही ना अजून लंडन. अहो मला नाही बघायचं, तुम्ही पोहत पोहत जा गाडीला घेऊन तेवढे. तुला दाखवून आणतो पहिले वाटलं तर खरं बा. नंतर हा म्हणून वाटलं तर. तुम्ही ना पहिले गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हो, हो. आणि तुम्ही मस्त फिरा. हा. मला तर तुम्हाला बेटर वाटलं दोघांसोबत तर तुम्ही लग्न करा. हा चालेल का. ओके काय प्रॉब्लेम ताई. हा बोल ना ताई, तू नंतर परत पस्तावा नाही करशील. त्याला ब्युटी एवढा पार्लर भारी ब्युटी नवरा. पार्लरला पैसे घेऊन जायचं. नाही नाही, फ्रीमध्ये येते. मी देईन पैसे माझे. नाही, नाही. नाही मी बरे ऍज अ मॉडेल म्हणून त्यांना मला काम होतं म्हणून त्यांनी मला हा का? बोलवलं. तुम्ही त्यांना नाही त्याला सांगा. मारितो. नाही 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 नाही
गरज नाही मी 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 ते देईन. फ्री मध्ये मेकअप करणार हा आहे का? पैसे पण देणार भरतो. मग ये लवकर मेकअप करून मग जाऊ लगेच. काय मोबाईल आहे का? मोबाईल आहे माझ्याकडे, म्हणजे एकच मोबाईल आहे. ते मम्मी असते ना घरी, मग तिच्याकडे असतो, मग आम्ही दोघी वापरतो. हो का? आता मोबाईल घेणारच नाही, आहे, पुढच्या त्यांच्याकडे. महिन्यामध्ये मी घेणारच आहे हा पेमेंट आल्यावर. बघू तुझा कोणता आहे? तो माझ्या मम्मीचा आहे. हा ऍप बरं आहे तो. मी तो याच्यावर पैसे मारितो हा. आणि त्याला ऍपल का फोन घेऊन देतो. काय हा, धर लगेच. Apple? हं. बाबूराव ऐका ना, एवढं करायची गरज नाही, काही नाहीये. नाही. असं हा, राहू दे. अगं असं ते बिगर मोबाईल तू फोनचे राहते का? ऍपल घेऊन टाक चाललं नाही, नाही, राहू दे. नाही म्हणजे किती बाबूराव, लाख ऐका मारू का ना. तिथे मारू? काय 1.5 लाखाचा 1.5 लाख. 16 प्रो येईल. धर. नाही. ए झाले पाहिजे आले पाहिजे तो याच्यात. हा झाले. हा. चला आपण फोन घेऊन आता जाऊ. काय कर जाता जाता त्याला फोन घेऊन दे. हा. हा? चालेल. थँक्यू बाबूराव, खरंच खूप चांगले आहात. हो. ते तुम्हाला तरी लाईक करता म्हणून तुम्हाला देता येत. त्यांना लाईक नाही करत असं तरी त्यांना गरिबांना तर किती पैसा वाटलाय त्यांनी. मी सोडून दिले पैसे त्याचे. मनाने लय श्रीमंत माणूस हो. होतो मनाने पण. हो, आता तुम्ही बोलले गवता एवढा पैसा हो. म्हटल्यावर असणारच. जेवण द्यायलाच कोण नाही ना. शेवंद्याला म्हणजे? पैसा खर्चायला कोणी नाही बस. अच्छा, भाषा तुमची लय- नाही ते गावाकडचे गावाकडचे. लोक थोडे गावाकडची भाषा आहे थोडं. जेवण द्यायला कोण नाही असं. खर्चायला. खर्चायला म्हणजे तुम्ही आज जोडी म्हणजे बापा पुढे फिरायला गेलो म्हणजे पैसा आपला खर्च होत चालेल ना. हा. हा? म्हणजे मला प्रत्येक वेळेला यावं लागेल का? हा बस संगच हिंडायचं. म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असं हा. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही मला ऍपल घेऊन दिलात. काय माझ्या पुढे काय किरकोळ आहे ते 1.5-2 लाख रुपये. हो हो हो, ठीक आहे, येते मी. हां चल, हात तर सोडा माझा. तुम्ही धरलं होतं भावाला मेलाच धरलं तुमचं. मी हा तुम्ही असाच करतो तू. नाही, ठीक आहे. मला धरत होता हां आता असं काय. या बा. ठीक आहे. लवकर ये वैशी हा. मी वाट बघतो. हां हां हां, ठीक आहे. तेवढं हा ते करतो. पुढे चला ना. हां तेवढं तेवढं एक हा ते करतो मी तवाला. हा जमलं का नाही. यार बरे काम करत आहो वैशी. आता चांदीचं भाव पैशू. हां आता चांदीचं भाऊ भावाली वैशीने भारी काम केलं भावालं एकदम भारी. आता काही टेन्शन नाही राहिलं बा. आता आता ढाकट निघा तर पहिले ते लंडनला घेऊन जातो तिला. गाडी टाकीतो तिकडेच राहतो महिना 2 महिने मस्त आयुष करतो दोघं जण. चला वैशाला लागले पैसे तिकडून पाठवून देत जाईल मी. चला आता गाडी ठेवू तिकडून.